नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल शशिकांत पवार, पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी. मोबाईल नंबर 94,049,70,562. आपण आज एक कांदा पिकावर आलेलो आहे. तर कांदा पिकावरच्या समस्या काय राहतात याच्यासाठी एक उपाय म्हणून पुमा क्रॉप केअरचे डोलीस हे प्रोडक्ट कसं काम करते हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. मेन म्हणजे हे कांद्याच्या पिकामध्ये एक पीळ पडतो. सगळ्यात पहिले क्लायमेट चेंज झाल्यानंतर ही पात पीळ पडते. पीळ पडल्यानंतर शेंडे जळायला सुरुवात होते आणि कांदा पिवळा पडतो. पिवळा पडून ही पात बसायला सुरुवात होते. तर पुमा क्रॉप केअर कंपनीचे डोलीस हे जेवढा पण कांदा पिवळा पडलेला आहे त्याला हिरवागार करायचं काम करतं. दुसरं शेंड्यापर्यंत हिरवागार राहतो आणि जो पीळ पडलेला हा सरळ होतो. आणि एक पाहिलं तिसरं याचं सगळ्यात मोठं रिझल्ट ह्याच्या माने राहतात कांद्याच्या. ही जी मान आहे ही मान ते जाड करतं म्हणजे या पातीतला जो रस आहे हा सगळा या मानेत जमा होतो आणि त्याच्यानंतर ह्या मानेतला रस खाली रिवर्स येतो. रिवर्स आला म्हणजे कांदा फुगवण्यासाठी मदत होते. तर डोलीस मारल्यानंतर सगळ्यात पहिली ही मान जाड होते. तर शेतकरी बांधवांना ज्यांना पण माल फुगवायचा असेल किंवा पिवळापणा घालवायचा असेल त्यासाठी तुम्ही हे डोलीस वापरू शकता. हे एकदा मारल्यानंतर तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग होईपर्यंत कधी पिवळा पडत नाही. एक तुम्ही पाहू शकता या पूर्ण प्लॉटला डोलीस मारलेलं आहे. तर प्लॉटची कंडिशन आता एकदम खूप चांगली. आता हा व्हिडिओ आपण उन्हात बनवतोय, पण संध्याकाळच्या वेळेस पाहिलं तुम्ही प्लॉट पूर्ण फ्रेश दिसेल. आणि तुम्ही पाहू शकता की कोणत्याही कांद्याची तुम्ही मान बघा ती तुम्हाला एकदम जाड झालेली दिसेल. म्हणजे ॲक्च्युली तुमचा कांदा फुगवण्यास मदत खूप चांगली होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एक माझी विनंती आहे की त्यांनी पुमा क्रॉप केअर कंपनीचं डोलीस हे वापरावं. याचं प्रमाण आहे 200 लिटरला 200 ml. एकाच एकचं प्रमाण आहे. या पद्धतीने याचा स्प्रे करायचा. तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटणार आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.